मित्रांनो, संयुक्त गट ब 2024चा पेपर पार पडला आणि त्याचे काही संभाव्य आन्सर की जी आहे उत्तर तालिका आहे ती आपण बघणार आहोत। हा पेपर जर बघितला तर PYQ बेस पेपर आहे। काही PYQ मधून काही पुस्तकातून, म्हणजे PYQ आता एकच जशाचा प्रश्न कॉपी झाला नाहीये, काही प्रश्नातून काही प्रश्न कॉपी झालेले आहेत हे पण लक्षात घ्यायचं आहे। म्हणून तुमची PYQ ची पकड अत्यंत महत्त्वाची आहे, तुमचा बेस महत्त्वाचा आहे आणि त्याबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा महत्त्वाची आहे। जर आपण यात बघितलं तर अशी एक याची जी काही विभाजन आहे 50 प्रश्नांपैकी 5 प्रश्न आपले उतार्यावर नेहमीप्रमाणे आणि 45 पैकी जर बघितलं तर 30 प्रश्न हे व्याकरणावर होते आणि 15 प्रश्न हे शब्दसंग्रहावर होते। मित्रांनो, तर बघूयात आपण जर बघितलं याच्यामध्ये तर पहिला प्रश्न बघा, शेतात बांधलेली पडवी हा आपण टेस्ट सिरीजला आपल्या शाश्वत मध्ये घेतला होता बघा। या शब्दसमूहाबद्दल योग्य तो पर्याय निवडा असा प्रश्न विचारलाय, तर याचं उत्तर आहे पडळ। आता पानंद म्हणजे काय बरं का, पानंद म्हणतो आपण त्याला। तर पानंद म्हणजे काय, तर जी काही शेतातून जाणारी अरुंद वाट असते तिला आपण पानंद असं म्हणतो। पाणथळ जागा म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचलं जातं त्याला पाणथळ जागा असं म्हणतात। आणि पागा म्हणजे काय, तर घोड्याला घोड्याला आपण ज्या ठिकाणी बांधतो ती जागा जी असते त्याला पागा असं म्हणायचं, लक्षात घ्या। म्हणून उत्तर काय आलं, 3 आलेलं आहे। तद्भव शब्दांचा गट ओळखा असं विचारलंय। संस्कृत मधून मराठीमध्ये येत असताना जे बदल होऊन येतात त्यांना आपण तद्भव असं म्हणतो आणि जे जसेच्या तसे येतात त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो। जर बघितला ए हा तत्सम आहे, सी हा तत्सम आहे, म्हणजे हे तत्सम शब्द आहेत, लक्षात घ्या। संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आले तत्सम आहेत। कर्णचं कान झाले, चक्रचं चाक, अग्नीचं आग, पर्णचं पान झाले, गृहचं घर झाले, पदचं पाय, ग्रामचं गाव, दुग्धचं दूध, म्हणजे या ठिकाणी जर बघितलं बी आणि डी हे तद्भव शब्द आहे, संस्कृत मधून मराठीमध्ये येत असताना बदल होऊन आलेत, म्हणून बी आणि डी याचं उत्तर असं असणार आहे, पर्याय 4 या ठिकाणी असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। ओके, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण हा PYQ बेस क्वेश्चन आहे, लक्षात घ्या। म्हणजे तितिक्षा, बरोबर आहे का, सातत्याने 6-7 वेळा तरी विचारला असेल तितिक्षा 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 म्हणजे काय, तर हाल अपेष्टा सहन करण्याचा जो गुण आहे त्याला आपण तितिक्षा असं म्हणतो। आता बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडी ओळखा। दातृत्व या शब्दाच्या विरुद्धार्थी काय असणार आहे बघा, नेतृत्व नाहीये, लक्षात घ्या। जो आपण त्याला काय म्हणतो की कवडी चुंबक असं पण म्हणा, लक्षात घ्या। कवडी चुंबक असेल किंवा कृपणता म्हणजे जो काही कंजूस असतो, 1 रुपया कोणाच्या बापाला देत नाही असा, त्याला म्हणायचं दातृत्वाच्या विरुद्धार्थी। दातृत्व म्हणजे उदार, बरोबर का। दांभिक म्हणजे खोटारडा, त्याच्या विरुद्धार्थी प्रामाणिक, बरोबर आहे। थिटा म्हणजे आखूड, लांब, बरोबर का, त्यामुळे हे पण बरोबर आहे। आणि दमट याच्या विरुद्धार्थी कोरडे पाहिजे होतं, त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तुम्हाला विचारलं अयोग्य शब्द जोडी ओळखा, या ठिकाणी ही एक आहे आणि ही एक आहे, अ आणि ड। पर्याय जर बघितला तर 4 असणार आहे, अ आणि ड, करेक्ट। पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द तत्सम आहे असा प्रश्न विचारलाय। कंबर, चिमणी, बाजरी हे देशी शब्द आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे हा पर्याय गेला, बरोबर आहे, म्हणजे हा पर्याय गेला, हा पर्याय गेला। घर, गृह, घर, शशूर, सासरा, भाऊ, भ्रांता भाऊ, म्हणजे हे शब्द तद्भव आहेत, म्हणजे इथे ड गेला, हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, उरलं काय उत्तर ब आणि क। कवी, ग्रंथ, जल, परंतु, भूगोल, उत्सव हे शब्द कुठले आहेत मित्रांनो, तत्सम शब्द आहेत, लक्षात घ्या। संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेले आहे त्यांना म्हणायचं तत्सम शब्द। ओके, आता बघा आपण जर या ठिकाणी बघितलं उतारा हा आगरकरांवर होता, लक्षात घ्या। मग स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादी विचारप्रवाह किती होते असा प्रश्न विचारला, 1 2 3 4। बऱ्याच जणांनी असं उत्तर 2 लिहिलं असेल, पण उतारा जर बघितला आपण बारकाईनं, उतारा नीट वाचला तर बघा की ऐतिहासिक परंपरेपासून स्फूर्ती घेणारा चिपळूणकर टिळकांचा जहाल लढाऊ राष्ट्रवाद, बरोबर आहे। समन्वयशील नेमस्त उदारमतवादावर आधारलेला रानडे गोखले यांचा प्रागतिक राष्ट्रवाद ही आपल्या राष्ट्रवादाची महाराष्ट्रातील 2 भिन्न रूपे सर्वांच्या परिचयाची आहेत। आगरकरांच्या राष्ट्रवादी विचार संप्रदाय हा दोहाहून तत्वता खासच निराळा होता, वास्तवलक्षी होता आणि विवेकनिष्ठ व्यक्तिवाद होता, म्हणजे त्यांचा विचार संप्रदाय राष्ट्रवादी विचार संप्रदाय होता, लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे हे 3 माझं उत्तर या जर 3 याचं जर बघितलं तर 3 विचारसरणी असणार आहे, म्हणून मी या ठिकाणी उत्तर सी देत आहे, लक्षात घ्या, पर्याय 3 असणार आहे।
पुढचा प्रश्न बघा, वास्तवलक्षी विवेकनिष्ठ व्यक्तिवाद हे कोणते राष्ट्रविषयक विचारांचे प्राणतत्व होते? इथंच बघा, याच्या खालीच आलेलं आहे की काय म्हटलेलं बघा, की या दोनाहून तत्वता खासच निराळा होता. वास्तवलक्षी विवेकनिष्ठ व्यक्तिवाद हे त्यांच्या राष्ट्रविषयक विचाराचं प्राणतत्व. कोणाच्या? आगरकरांच्या. आगरकरांबद्दल बोलतोय आपण. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण तर इथे बघा, आगरकर म्हणजे उत्तर या ठिकाणी बी बरोबर असणार आहे. बरोबर आहे, उत्तर 2 असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, आगरकरांसमोर कोणता जागतिक आदर्श होता? इथे काय विचारले? जागतिक आदर्श हा कीवर्ड आहे बघा. इथे जर उत्तरामध्ये आपण आलो तर इथे जर बघितलं आपण एकदम शेवटी बघा, आगरकरांच्या राष्ट्रनिष्ठतेचे अर्थातच संकुचित स्वार्थबुद्धीचा, तत्वशून्य मिथ्याभिमानाचा लवलेशही नव्हता. ग्रँडस्लन, रिपन, ब्राईट, ब्रॅडला, ह्यूम ही बघा अशा उदारमतवादी मुत्सद्यांचे ते चिंतकांचे आदर्श त्यांच्या डोळ्यापुढे होते. म्हणजे हे जागतिक आदर्श आहेत, लक्षात घ्या. कुठले? उदारमतवादी. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? लक्षात घ्या, उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. ओके, पुढे बघा, आगरकरांच्या विचारांचा मध्यबिंदू कोणता होता? जर बघितलं आपण उत्तरामध्ये आलो तर बघा या ठिकाणी, त्यामुळे साहजिकच माणूस हा त्यांच्या समग्र विचाराचा मध्यबिंदू ठरला. कोणाच्या? आगरकरांच्या. म्हणजे हा उतारा पूर्णपणे आगरकरांवर अवलंबून आहे. केवळ माणूस, लक्षात घ्या. फक्त डी याचं उत्तर येणार आहे. वरील उतारा वाचून आगरकरांना कोणती उपाधी देणं समर्पक ठरेल? तर मी तर म्हणेल बुद्धिवादी समाज सुधारक आहे. लक्षात घ्या, जर संपूर्ण उतारा वाचला आपण त्यांना बुद्धिवादी समाज सुधारक असं म्हणूयात. पर्याय 2 आहे. ओके, अवकृपा, अवगणना, अवगत, अवगुण या शब्दातील अव हा उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? अव हा शब्द जो आहे, आव 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 म्हणजे हे सगळे आव हे काय आहेत? आव, आभी, आती हे काय आहे? संस्कृत उपसर्ग आहेत. पर्याय 2 आहे. लक्षात घ्या मित्रांनो. च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच. या च्यवनप्राशावर बलाचा आरोप केलेला आहे म्हणजे सारोपा शुद्धा. लक्षात घ्या. आणि ही कार्यकारण भावावर अवलंबून आहे. लक्षात घ्या. म्हणजे च्यवनप्राशवर जर बघितलं आपण, च्यवनप्राशावर बलाचा आरोप केलेला आहे. लक्षात घ्या, कोणाचा आरोप केला? बलाचा. आणि आरोप करत असताना दोघांमध्ये जर बघितलं साम्य नाही, कार्यकारण भाव आहे. लक्षात घ्या, कार्यकारण भाव, कार्यकारण भावावर आधारलेली आहे. बरोबर का? म्हणून आरोप केलाय सारोपा, शुद्धा सारोपा. मग शुद्धा सारोपा पाहिजे होतं, सारोपा शुद्धा. मग या ठिकाणी पा नाहीये म्हणून हा प्रश्न रद्द होऊ शकतो. सारोपा शुद्धा, याचं उत्तर ब बरोबर यायला पाहिजे. आयोगाचं उत्तर हेच देणार आहे. लक्षात घ्या, कारण शुद्धा उपादान नाही का? बरोबर का? हे येणार नाही. अध्यवसान, साध्यवसान हा सुद्धा येते. या ठिकाणी जर बघितलं आपण च्यवनप्राश खातोय त्याच्याकडे बघून आपण म्हणू शकतो की तो साक्षात बलच सेवन करत आहे. हा झाला शुद्धा साध्यवसाना, त्यामुळं हे पण येणार नाही. अजहल लक्षणा, जहद लक्षणा हे लक्षात घ्या, त्यामुळे हे येणार नाहीत. फक्त ब बरोबर येणार आहे. पण या गोष्टीमुळे हा प्रश्न रद्द होऊ शकतो. इथे सारोपा पाहिजे होतं. पुढे बघा, शब्द उच्चारताच विशिष्ट आकृती वा वस्तू आपल्या मनचक्षु पुढे येते त्या शब्दशक्तीला काय म्हटलं जातं? जेव्हा एखादा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक शब्द वस्तू उभी राहते, तिचा शब्दशः शब्दकोशात सरळ रूढ अर्थ समजतो, त्याला आपण काय म्हणतो? अभिधा शक्ती म्हणतो. साप म्हणल्याबरोबर साप आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला, मनचक्षु म्हणजे मनाच्या पुढे, मनात आला बघा. म्हणजे एक विशिष्ट आकृती, हत्ती म्हणलं की आपल्या समोर हत्ती उभा राहतो, अशा शक्तीला अभिधा शक्ती म्हणायचं. वाचल्याबरोबर जो अर्थ कळतो त्याला अभिधा असं म्हणतात. लक्षात घ्या. आणि जेव्हा शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येते तेव्हा त्याला जुळेल असा दुसरा अर्थ घेतो, त्याला लक्षण लक्षार्थ म्हणतात. आणि जेव्हा शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा न आणता त्यातून दुसरा अर्थ व्यक्त करतो त्या अर्थाला व्यंजना, त्या शक्तीला व्यंजना शक्ती आणि त्या अर्थाला व्यंग्यार्थ असं म्हणतात. म्हणून उत्तर या ठिकाणी फक्त अ बरोबर असणारे, बाकी सगळे चूक असणारे. पर्याय 1 असणार आहे. पुढीलपैकी कोणते शब्द प्रमाण लेखन नियमानुसार बरोबर आहेत? उपहारग्रह हा बरोबर आहे, हा चुकीचा आहे. लक्षात घ्या, हा पण बरोबर आहे, हा पण बरोबर आहे. कोट्यावधी हा बरोबर आहे, हा चुकीचा आहे. हा बरोबर आहे, हा बरोबर आहे. लक्षात घ्या. महात्म्य हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा चुकीचा आहे. लक्षात घ्या, हा चुकीचा आहे. बरोबर का? मग या ठिकाणी जर बघितलं आपण, अलंकारिक हा चुकीचा आहे, हा अलंकारिक बरोबर आहे आणि हा सुद्धा अलंकारिक बरोबर असणार आहे, हा चुकीचा आहे. लक्षात घ्या. मग या ठिकाणी जर पर्यायामध्ये बघितलं आपण, इथे वाद आहेत बघा.
याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं अलंकारिक असं आहे, काही लोकांचं म्हणणं अलंकारिक असं आहे, पण मी याचं उत्तर फक्त ए बरोबर देतो, लक्षात घ्या. कारण उपहारग्रह बरोबर आहे, कोट्यावधी बरोबर आहे, महात्म्य बरोबर आहे, अलंकारिक पण बरोबर आहे, पण इथे हे का उत्तर येत नाही याच्यामुळे हे चुकीचं आहे महात्म्य. करेक्ट. म्हणून पर्याय ए बरोबर असणार आहे, लक्षात घ्या. शत्रूंची सैन्य समोरासमोर तळ ठोकून उभी होती, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. समोरासमोर असं म्हटलेलं आहे. समोर हे जे काय अव्यय आहे, बरोबर का, शब्द अभ्यस्त, शब्दांची अभ्यस्त झालेली आहे, द्विरुक्ती झाली आहे, दोनदा उच्चार झालेला आहे, समोरासमोर. जेव्हा एक शब्द जशाच तसा पुन्हा येतो त्याला पूर्णाभ्यस्त म्हणतात. आणि जेव्हा एक शब्द पुन्हा येतो तो बिनकामाचा असतो, अर्थाच्या दृष्टीने जवळचा असतो किंवा यमक साधला जातो, त्याला अंशाभ्यस्त शब्द म्हणायचं. आणि जेव्हा ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती होते तेव्हा त्याला अनुकरणवाचक शब्द म्हणायचं. या ठिकाणी एक शब्द जशाच तसा पुन्हा आलाय म्हणजे तो पूर्णाभ्यस्त असणार आहे. पर्याय 3 असणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो. आता या ठिकाणी जर बघितलं, हा PYQ बेस आहे, PSI 17चा प्रश्न आहे, लक्षात घ्या. बघा, एकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप 17च्या वेळी मोरावळंबेमध्ये तो नियम असा होता की एकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप या कारांत होतं. जर बघितलं आपण फडके, फडक्यांचा वाडा, बरोबर का, फडक्या, म्हणजे इथं एचं काय झालं, या झालेला आहे, म्हणून याचं उत्तर या कारांत होतं. मग कालांतराने त्या पुस्तकात बदल झाले आणि त्यांनी कुलनामामध्ये, कुलनामाचे सामान्य रूपामध्ये हा नियम घेऊन गेले, बरोबर आहे. त्यामुळे हा PYQ बेस क्वेश्चन आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच आपली PYQ वर पकड असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. आता पुढे बघा, या ठिकाणी आपल्या जोड्या लावायच्यात. बघा, योग्य जोड्या लावायच्यात, लक्षात घ्या. अर्धविरामाचं काय काम असतं? अर्धविराम कसा असतो? स्वल्पविराम, कॉमा, अपूर्ण विराम आणि संयोग चिन्ह, लक्षात घ्या. मग दोन शब्द जोडत असताना कोणाचं काम आहे? दोन शब्द जोडले आपण, बरोबर का. घोडा गाडी टेस्ट सिरीज मध्ये घेतलं होतं आपण. बघा, टेस्ट सिरीज मध्ये घेतलेला प्रश्न आहे, घोडा गाडी, करेक्ट. आता या ठिकाणी बघितलं, अपूर्ण विरामाचं काय काय काम आहे? वाक्याच्या शेवटी तपशील देण्यासाठी पुढील विद्यार्थी PSI झाले, खालील भाज्या घेऊन ये, बरोबर का. मग पुढील विद्यार्थी PSI झाले कोणकोणते? जे काय असतील ते पुढे, म्हणजे वाक्याच्या शेवटी विशेष तपशील द्यायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे असणार आहे, हे असणार आहे. स्वल्पविराम, एकाच जातीचे अनेक शब्द आल्यास गोदावरी, कृष्णा, भीमा, बरोबर का, म्हणजे ह्या नद्या आहेत, मग कॉमा आलेला आहे. एकाच जातीचे शब्द म्हणजे इथं आलं, बरोबर का. आणि अर्धविराम म्हणजे काय? दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही, मग दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी त्या पंच्या अगोदर हे येणार आहे, लक्षात घ्या, बरोबर का. म्हणजे उत्तर काय असणार आहे? एक असणार आहे, PYQ बेस आहे. ओके. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. भाव्य प्रयोगात क्रियापदाचं रूप कर्ता कर्म यांच्या लिंग वचना पुरुषाप्रमाणे बनलेलं असतं, चुकीचं आहे, नसतं. कारण भाव्य प्रयोगात कर्त्यानुसार किंवा कर्त्याच्या लिंग वचनानुसार, कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत नसतं. म्हणजे काय? कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, कर्मणी प्रयोगात कर्मानुसार क्रियापद बदलतं, पण भाव्य प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्तगामी किंवा कर्मगामी नसतं. ते कोणाचं ऐकत नाही, ते क्रियापद तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी असून स्वतंत्र असतं. मग या ठिकाणी काय म्हटलंय? भाव्य प्रयोगामध्ये क्रियापदाचं रूप तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी असतं. त्याबरोबर कर्ता हा तृतीयांत असतो, चतुर्थांत असतो, लक्षात घ्यायचं आहे. बी आणि सी बरोबर असणार आहे, ए चुकीचा असणार आहे. मग बी आणि सी हा पर्याय बरोबर असणार आहे, उत्तर 4. क्लिअर. पुढे बघा, स्वरांचे प्रकार व त्यांच्या व्याख्या यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता या ठिकाणी जर बघितलं आपण मित्रांनो, या ठिकाणी बघा, हा प्रश्न संयुक्त ब 22चा प्रश्न आहे, फक्त फेराफेरी केलेली प्रश्नामध्ये, लक्षात घ्या. मग या ठिकाणी बघितलं रस्व स्वर. रस्व स्वर काय आहे लक्षात घ्या? ज्या स्वराचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो त्याला आपण रस्व स्वर म्हणतो. मग ते कोणते आहेत? अ, ई, उ, रू आणि लू, बरोबर का. हे रस्व स्वर आहेत. म्हणजे पर्याय 3. पर्याय 3 कुठे आला? इथं आला, इथं आला. हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. संयुक्त स्वर, दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. ए, ऐ, ओ आणि औ, दोन किंवा दोन पेक्षा अधिक स्वर एकत्र येऊन तयार आहे स्वर. बघा, अ अधिक ई बरोबर ए, आ अधिक ई बरोबर ऐ, अ अधिक उ बरोबर ओ, आ अधिक उ बरोबर औ, बरोबर का. त्याच्यानंतर सजातीय स्वर, एकाच उच्चारस्थानातून निघणारे जे स्वर आहे त्याला आपण सजातीय स्वर म्हणतो. अ, आ, ई, ई, उ, उ, हे सजातीय जोड्या आहेत, लक्षात घ्या. म्हणजे ह्या सजातीय जोड्या आहेत. आणि भिन्न उच्चारस्थान निघणारे स्वर कोणते आहेत? जर आपण या ठिकाणी बघितलं,
अ ई उ ई आ उ भिन्न उच्चार स्थानातून आहेत. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण संयुक्त स्वर इथं आलं म्हणजे हा पर्याय गेला. उत्तर 2 असणार आहे. लक्षात घ्या उत्तर काय असणार आहे 2 असणार आहे. अगं अरे आहो ए ही कोणत्या प्रकारची केवल प्रयोगी अव्यय आहेत? ही संबोधन दर्शक आहेत. लक्षात घ्या कुठली आहेत? संबोधन दर्शक आहेत. हाक मारलेली आहे. लक्षात घ्या काय केलेली आहे? हाक मारलेली आहे. आवाज दिलेला आहे. लक्षात घ्या अगं 1 कप चहा आणशील? अरे आहो ए नाही का समदर्शक. हा जी हा अच्छा बरं 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 हे समदर्शक मध्ये येईल. प्रशंसादर्शक मध्ये काय येईल बरं? भला वाह छान खास फक्कड हे शब्द येतील. मौन दर्शक मध्ये काय येईल बरं? गप चुप चुप यासारखे शब्द येतील. म्हणून उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. मन पूर्ण करा घर सारं तर कोनाडे किती हा प्रश्न असणार आहे. म्हणजे काम सोडून इतर चौकशा करणे याला म्हणायचं घर सारव. म्हणतं तर कोनाडे किती आहेत. म्हणजे कामापेक्षा इतर चौकशा करतो त्याला म्हणायचं घर सारव तर कोनाडे किती. हा प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजला पण विश्लेषणामध्ये घेतला होता बरोबर का. नाचता येणं अंगणवाकडे एखादी गोष्ट आपला करता येत असेल तर आपण त्याला नाव ठेवत असतो. लक्षात घ्या त्यामुळे उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. हे लक्षात घ्या. PYQ बेस. उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. म्हणजे कुठल्याही प्रकारचा आचार विचार न करता बोलणे. मन म्हणल तसं बोलणे याला म्हणायचं विचार न करता बोलणे. पर्यायी 1 मन मानेल तसं बोलणे. ओके पर्यायी 1 लक्षात घ्या. इथे मन पूर्ण करा ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. म्हणजे एखाद्याला काही चांगलं सांगायचा प्रयत्न केला तर तोच अरेरावी करतो हे लक्षात घ्यायचं आहे. तोच त्याचंच लावतो तुंतून वाजवतो त्याला म्हणायचं ज्याचं करायला जावं भलं तोच म्हणतं माझं खरं. लक्षात घ्या. आणि ही व्यावहारिक म्हण आहे ही वापरली जाते. लक्षात घ्या. दिव्याखाली अंधार या म्हणीचा अर्थ ओळखा. हा PYQ बेस आहे. 0 एरर मराठीतून हा तुम्ही बघू शकता. लक्षात घ्या. मग या ठिकाणी जर बघितलं दिव्याखाली अंधार मोठा व्यक्ती जो असतो समजा शिक्षक आहे आणि शिक्षकाचे मुलं शिकले नाही त्याला म्हणायचं मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतातच काही दुर्गुण असतातच हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून फक्त ब बरोबर याचं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. लक्षात घ्या. पुढे बघा 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. लहान रक्कम नव्हे नकारार्थी वाक्य आणि तुम्हाला होकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं. इथं नाही आलं इथं नाही आलं इथं नसतं आलं त्यामुळे पर्याय संपले. लहानच्या विरुद्धार्थी मोठी रक्कम आहे म्हणजे 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. लहानच्या विरुद्धार्थी मोठी विरुद्धार्थी शब्द वापरून आपण होकारार्थीचं नकारार्थी नकारार्थीचं होकारार्थी करू शकतो. क्रियेचा होकार असेल त्याला होकारार्थी वाक्य म्हणायचं. क्रियेचा नकार असेल त्याला नकारार्थी वाक्य म्हणायचं. होकारार्थी वाक्याला करणरूप वाक्य म्हणतात आणि नकारार्थी वाक्याला अकरणरूप वाक्य असं म्हणतात. असं दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी म्हटलेलं आहे. म्हणून पर्यायाचं 2 उत्तर असणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो. सुदेशची टवाळी करणे रमेश कधी बंद करेल या शब्दसमूहासाठी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय ओळखा. आता खोड काढणे लक्षात घ्या. आता बट्टा लावणे म्हणजे दोष देणे. लक्षात घ्या दोष देणे. टोपी उडविणे म्हणजे मजाक उडवणे. हा PYQ मध्ये आलेला बघा मजाक उडवणे. आपण 0 एरर मध्ये मराठीमध्ये दिले बघा हे बरोबर का. प्रतारणा करणे म्हणजे फसविणे लबाडविणे बरोबर का. आणि खोड काढणे म्हणजे एखाद्याची मुद्दाम काहीतरी त्याला दोष काढणे किंवा त्रास देणे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे फक्त C बरोबर येणारे उत्तर 3 येणारे. लक्षात घ्या पर्याय 3. जीव मुठीत धरणे. जीव मुठीत धरणे म्हणजे काय? मन घट्ट करणे. आता राम 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 करतो आपण आता घाबरलेलो आहे बरोबर का. मग गर्भगळीत होणे म्हणजे काय? अतिशय घाबरून जाणे. अंगावर काटा उभा राहणे म्हणजे काय? अंगावर शहारे उभे राहणे भीतीने घाबरल्यामुळे. फेफे वळणे म्हणजे काय? आपण म्हणतो ना तो घाबरल्यामुळे त्याला बोलता येत नाही त्याचं फेफे वळलेला आहे. त्याबरोबर बोबडी वळणे म्हणजे हे पर्याय सगळेच मला बरोबर वाटतात म्हणून पर्याय 4 मी याचं उत्तर देतोय हे लक्षात घ्या. पुढील समानार्थी वाक्यप्रचारातील चुकीच्या जोड्या ओळखा असा प्रश्न विचारलाय बघा. चुकीच्या जोड्या काय प्रश्न आहे? पाणी पाजणे. पाणी पाजणे म्हणजे काय करणे? तहान भागविणे हा शब्दशः अर्थ येत नाही. पराभव करणे पराभूत करणे. लक्षात घ्या पराभव करणे असा त्याचा अर्थ होतो. पराभव करणे बरोबर आहे. त्याच्यानंतर डोक्यावर मिऱ्या वाटणे. आपण म्हणतो त्यांनी डोक्यावर मिऱ्या वाटल्या म्हणजे तो वरसर ठरलेला आहे. तो डोक्यावर बसलेला आहे. डोक्यावर बसणे हे बरोबर आहे. हात मिळवणी करणे म्हणजे संगनमत करणे. हा PYQ बेस आहे बरोबर का. म्हणजे या ठिकाणी हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे. आकाश पाताळ एक करणे म्हणजे अकांडव तांडव करणे बिनकामाचा आरडाओरडा करणे त्यामुळे हे बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी चुकीचं अ आणि क असणार आहे. अ आणि क हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय 3 असणार आहे. बघा म्हणजे जशाच तसा प्रश्न कॉपी झालेला नाहीये. लक्षात घ्या
तो प्रश्न काही पर्यायातून पर्याय आलेले आहेत आणि त्यातून तो प्रश्न निर्माण झालेला आहे, लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न हा एक प्रश्न, हा एक प्रश्न, हा एक प्रश्न, या सगळ्यातून हा प्रश्न तयार झालेला आहे, लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे एखाद्या प्रश्नातून एक एक विधान उचलून हा प्रश्न तयार केलेला आहे, एक एक उदाहरण घेतलेलं आहे. त्यामुळं लक्षात घ्या की PYQ बेस क्वेश्चन असणं म्हणजे जशाच तसं कॉपी होणं नाही. ज्याची PYQ वर पकड आहे त्याला आता यश नक्की मिळणार आहे, लक्षात घ्या. फक्त PYQ करून चालणार नाही, बेस PYQ टेस्ट सिरीज 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. संघाला आलेल्या अपयशाचा सारा दोष नियामक मंडळाने कर्णधाराला दिला, म्हणजे कॅप्टनला. म्हणजे कोणी दिला? नियामकाने दोष दिला. म्हणजे खापर कोणावर फोडले? त्या कर्णधारावर खापर फोडले, म्हणजे दुसऱ्याला दोष देणे, नाही का. खूनगाठ बांधणे म्हणजे काय बरं? खूनगाठ बांधणे म्हणजे काय तर पक्क ध्यानात ठेवणे, त्याचा अर्थ असा होतो, लक्षात घ्या. खोड मोडणे म्हणजे काय? एखादा चुकीचा वागत असेल तर त्याला काहीतरी अद्दल घडवणे, बरोबर का. वाईट गोष्ट करत असेल तर. खो घालणे म्हणजे काय करणं? अडथळा निर्माण करणे, बरोबर का. म्हणून पर्याय 4 असणार आहे. पुढे बघा, माहीत असूनही काहीच माहीत नाही असं दाखविणे, या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. आता कानावर हात ठेवणे म्हणजे काय करणे? माहीत असूनही काहीच माहीत नाही म्हणजे मी अज्ञानी आहे असं दाखवणे, मला त्या बाबतीत काहीच माहीत नाही असं दाखवणे. आता कानावर पडणे म्हणजे सहज तुम्हाला ऐकू येणे, ती गोष्ट कानावर पडली, आपण म्हणतो ती गोष्ट माझ्या कानावर पडलेली आहे. कान फुंकणे म्हणजे मन कलुषित करणे, म्हणजे राधाबाई शांताबाई बद्दल अधिक काहीतरी माहिती सांगतात गीताबाईच्या बाबतीत, बरोबर का, असं. आणि कान उघडणी करणे म्हणजे काय करणे? कान उघडणी करणे म्हणजे काय? चांगलीच खरडपट्टी काढणे, रागवणे, लक्षात घ्या. आणि इथे कान फुंकणे म्हणजे काय? तर दुसऱ्याविषयी मनामध्ये कलुषित तयार करणे किंवा विष तयार करणे, पूर्वग्रह तयार करणे. आता बघा या ठिकाणी प्रश्न विचारलाय, थोडा अंधुक आहे. उपसर्ग साधित शब्दाचे अचूक पर्याय ओळखा असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी जर बघितलं आती, अनु, उप, नि, दु, अव म्हणजे हे सगळे काय आहेत? उपसर्ग लागून तयार झाले आहेत. बघा सर्व पर्याय बरोबर असणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. लाडीगोडी, ओळख देख ही अभ्यस्त शब्दाच्या कोणत्या प्रकारातील? लाडीगोडी, लांडी लबाडी हे अंशाभ्यस्त शब्द असणारे, लक्षात घ्या. फक्त बी बरोबर असणारे. एक शब्द पुन्हा येतो, तो बिनकामाचा आहे, अर्थाच्या दृष्टीने जवळचा आहे किंवा यमक साधलाय, त्याला म्हणायचं अंशाभ्यस्त शब्द. पर्याय 2 बरोबर असणार आहे. गुण या शब्दाचे विविध अर्थ असलेले शब्द वापरून बनवलेलं अचूक वाक्य कोणती? रामा हा सद्गुणी पुरुष होता, म्हणजे व्यक्तीमध्ये असलेले जे काही गुण असणारे, लक्षात घ्या, बरोबर का. गुण व्यक्तीमध्ये असणारे. कारले कडूच आहेत, त्याचा मूळ स्वभाव जाणार नाही, म्हणजे त्या पदार्थाचा गुणधर्म, पदार्थाचे गुणधर्म, पदार्थाचे गुणधर्म लक्षात घ्या, बरोबर आहे. संगीताने 10वीला चांगले अंक मिळवले म्हणजे गुण मिळवले, परीक्षेत मिळणारे मार्क्स. आणि सुमनच्या हाती पाळण्याची दोरी, दोरी म्हणजे गुण, त्यामुळे पर्याय सर्व बरोबर असणारे, पर्याय 4. ओके. देवालय या शब्दात कोणती संधी आहे? लक्षात घ्या. बघा आता देव अधिक आलय, देव मध्ये अ आहे आणि आलय मध्ये आ आहे, लक्षात घ्या. अ किंवा आ यांच्या समोर जर अ किंवा आ आलं तर त्या दोघांच्या ऐवजी आ हा बदल होतो. म्हणजे ऱ्हस्व किंवा दीर्घस्वरापुढे त्याच जातीचा ऱ्हस्व किंवा दीर्घस्वर आला तर त्याच जातीचा दीर्घस्वर येऊन संधी होते, त्या संधीला सजातीय संधी किंवा दीर्घत्व संधी असं म्हणतात. म्हणजे उत्तर याचं 1 असणार आहे, लक्षात घ्या. य हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या गटात बसतो? य र ल व, य र ल व हे अर्धस्वर आहेत. य र ल व यांचा उच्चार स्वरांसारखा होतो, यांच्यामध्ये स्वरांचा प्रवाहीपणा, व्यंजनाचा स्फोटकपणा आहे, म्हणून हे अर्धस्वर आहेत, लक्षात घ्या, बरोबर का. पण तालव्य जर बघितलं, ईचे यश, आपण हे जे काही ट्रिक्स बघितली आपण, ईचे यश, ई च वर्ग, च छ, ज झ, य आणि श याच्यामध्ये हे तालव्य सुद्धा आहे. म्हणजे अर्धस्वर आणि तालव्य हा प्रश्न रद्द होणार, लक्षात घ्या. दोन्ही गटात बसतो, दोन्हीही गटात बसतो, 2 प्रश्न रद्द होणार, लक्षात ठेवा. ओके. पुढे बघा, माझ्याने हे काम होणार नाही, म्हणजे हा जो कर्ता आहे, कर्ता षष्टी आहे, सविकरण तृतीयामध्ये आहे, सविकरण तृतीयामध्ये आहे, लक्षात घ्या. सविकरणी तृतीया, बरोबर का. षष्टी नंतर नियेशी आले. काम हे प्रथमामध्ये आहे, होणार नाही, अशक्यता आहे, बरोबर का. म्हणजे शक्य कर्मणी प्रयोग आहे, लक्षात घ्या. कुठला प्रयोग आहे? शक्य कर्मणी प्रयोग आहे. याचा पुरावा टेलिग्रामवर टाकतो संदर्भ असेल. हत किती बेचव आंबा आहे या वाक्याचा प्रकार ओळखा. उद्गारार्थी हुकारार्थी वाक्य, लक्षात घ्या. कुठला आहे? उद्गारार्थी हुकारार्थी आहे, म्हणजे हे उद्गारार्थी या वाक्य आहे आणि यामध्ये क्रियेचा होकार आहे, म्हणून हुकारार्थी वाक्य.
म्हणजे उद्गारार्थी वाक्य म्हणजे क्वचित प्रसंगी ते नकारार्थी असतं, सगळं जर बघितलं आपण ते होकारार्थीच असतं, हे लक्षात घ्या. पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणतं? तो गावाला गेला, तो आणि गेला हे केवल वाक्य आहे. मी परमेश्वराला वंदन करतो, मी आणि करतो म्हणजे हे केवल वाक्य लक्षात घ्या. हे काय आहे? केवल वाक्य आहे. जो मुलगा अभ्यास करणार नाही तो पास होणार नाही, जो तो आलेला आहे वाक्यामध्ये. मग या वाक्यात जो तो आले म्हणजे हे मिश्र वाक्य असणार, लक्षात घ्या. हे मिश्र वाक्य असणार आहे. फक्त सी बरोबर आहे उत्तर. बघा आता, सूर्य बराच वर आलाय पण ढगांनी व्यापलाय, न्यूनत्व बोधक उभे आणि व्याव्याने जोडलेलं वाक्य आहे. हे वाक्य संयुक्त वाक्य असणार आहे. म्हणून या ठिकाणी जर बघितलं आपण तर पर्याय काय असणार आहे? 3 याचं उत्तर असणार आहे. पाऊस पडला असला तर, बघा, पाऊस पडला असता तर पिके चांगली आली असती. पिके चांगले येण्यासाठी अट काय आहे? चांगला पाऊस पडला पाहिजे. अमुक झालं तर तमुक झालं असतं म्हणजे संकेतार्थी वाक्य आहे. म्हणजे पहिल्या वाक्यातल्या गोष्टीवर दुसऱ्या वाक्यातली गोष्ट अवलंबून आहे, म्हणजे अट सांगितली त्याला संकेतार्थी वाक्य असं म्हणतात. पर्याय 4 असणार आहे. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते, चांगली गोष्ट आहे, पण न बोलणाऱ्याचे सोनही पडून राहतं, न्यूनत्व आहे. न्यूनत्व बोधक उभ्या आणि व्याव्यानं जोडलेलं वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. पर्याय 2 याचं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो. पुढीलपैकी कोणतं वाक्य केवल वाक्य नाही असं म्हटलेलं? नीट बघितलं पाहिजे. वारा आला, बरोबर आहे, केवल वाक्य आहे. रामभाऊच्या कुंदाने काल बाजारातून हिरवे कागद आणले कुंदा. एकच उद्देश एकच विधेय, केवल वाक्य, त्याला शुद्ध वाक्य किंवा साधे वाक्य असंही म्हणतात. कनकमल शेठजीच्या घरावर काल दरोडा पडला दरोडा, पडणारा दरोडा, विधेय आणि उद्देश एकच आहेत. हे 3 आहे. हे पुस्तक फाटकेच होते हे मला आता आठवले, हे 2 वाक्य मिश्र वाक्य लक्षात घ्या. हे यांनी जोडलेले लक्षात घ्या, दर्शक सर्वनामाने मिश्र वाक्य आहे. पर्याय 4 उत्तर काय आहे? पर्याय 4 आहे. मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिले नाही या वाक्यातील कर्म, विधेयपूरक, विधेय विस्तारक हे घटक कोणते? आता लिहिले नाही हे आहे विधेय, लक्षात घ्या, विधेय. त्यामुळे हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. उत्तर 3 काढलं आपण लगेच, लक्षात घ्या. उत्तर काढलं, पण कसं? न म्हणजे या ठिकाणी न लिहिणारा कोण आहे? मी आहे, म्हणजे मी हा उद्देश आहे. ओके, लिहिण्याची क्रिया कोणावर आहे? पत्रावर आहे. कर्म कोण आहे? पत्र आहे. पत्र कर्म आहे, बरोबर का? कधी लिहिलं? अलीकडे, म्हणजे हे विधेय विस्तार असणार आहे. तुम्हाला हे काय असणार आहे? बरोबर का? तुम्हाला हे विधेयपूरक असणारे, लक्षात घ्या. तुम्हाला हे काय असणार आहे? विधेयपूरक असणारे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे पर्याय 3 याचं उत्तर असणार आहे. पर्याय 3 याचं उत्तर असणार आहे. संजनाला आईची आठवण येते, तिचा कंठ दाटून येतो या 2 केवल वाक्याचं मिश्र वाक्यात रूपांतर करा. या ठिकाणी जर बघितलं आपण, इथे व आलेलं आहे संयुक्त वाक्य आणि आले संयुक्त वाक्य, आल्यामुळे केवल वाक्य. हे केवल वाक्य लक्षात घ्या. या ठिकाणी नीट बघितलं पाहिजे, मिश्र वाक्यात रूपांतर करायचे. आणि या ठिकाणी व आणि हे संयुक्त वाक्य आहेत. मग तेव्हाने जोडले म्हणजे हे काय असणार आहे? मिश्र वाक्य असणार आहे, लक्षात घ्या. हे काय असणार आहे? मिश्र वाक्य असणार आहे. पर्याय 2 असणार आहे. हा आंबा चांगला निघाला. बघा, इथे विचारलंय तुम्हाला पूरक. काय विचारले? पूरक विचारले. बघा, मग वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद असून सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. अकर्मक वाक्य आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी काही शब्द घ्यावे लागतात. त्या शब्दांना पूरक किंवा विधानपूरक असं म्हणतो. गुरुजी दिसतात, पण वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मग वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी रागावलेले हा शब्द घेतला. हा पूरक आहे किंवा त्या विधानाला पूरक असल्यामुळे त्याला विधानपूरक असं म्हणतात. तसं आंबा निघाला या वाक्यामध्ये आंबा चांगला निघाला. मग चांगला हे पूरक आहे, लक्षात घ्या. मग या ठिकाणी चांगला हे उत्तर काय असणार आहे? फक्त सी बरोबर असणार आहे, उत्तर 3. ओके, पुढे बघा. चित्रपटातील नायकाप्रमाणे दिसण्यासाठी शरीराला न झेपणारा अतिव्यायाम केल्याने समीरला खूपच दुखापत झाली. या अर्थाची योग्य मन ओळखा. अति उदार तो सदा नादार, म्हणजे जो अतिशय उतावळेपणाने अतिशय जास्त पैसे खर्च करतो, नाही का, दुर्दान करतो, अशा वेळेस त्याला भीक मागण्याची वेळ येते. त्याचा अर्थ तो होतो अतिराग भीक माग. म्हणजे काय? अतिशय संतापाने स्वतःचं नुकसान होतं, लक्षात घ्या. आणि अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अतिशय शहाणपणाने वागणारा हा कृतीहीन असतो, कुठलीही कृती करत नाही. अति तिथे माती हा येणार, लक्षात घ्या.
जेव्हा आपण काय करतो, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करतो, त्याचं आपल्याला परिणाम वाईट भोगावे लागतात. म्हणून पर्याय 4 असणार आहे या वरच्या अर्थाला. लक्षात घ्या. पुढे बघा, पुढचा प्रश्न काय, सुरेश गीत गातो या वाक्याची रीती काळात, कुठल्या रीती, भूतकाळ, रीती भविष्यकाळ असं म्हटलंय का? नाही, रीती काळात म्हणजे तो रीती भूत पण असू शकतो, रीती भविष्य पण असू शकतो, रीती वर्तमान पण असू शकतो. आता सुरेशने गीत गायले हा साधा भूतकाळ आहे. लक्षात घ्या, याचाही संदर्भ टाकतो तुम्हाला. सुरेश गीत गात आहे चालू वर्तमान काळ आहे. चालू वर्तमान काळ. गात असतो हा रीती वर्तमान काळ आहे. लक्षात घ्या, क्रिया वर्तमानात नित्यनेमानं घडते. गात असेल किंवा राहील म्हणजे हा रीती भविष्य काळ असणार आहे. लक्षात घ्या, रीती भविष्य काळ म्हणजे या ठिकाणी भविष्यात नित्यनेमानं गोष्ट घडणार आहे. सी डी हा पर्याय असणार आहे. पर्याय 4 बरोबर आहे. ओके, बघा, खालील शब्दयोगी अव्ययाच्या योग्य जोड्यांचा अचूक पर्याय निवडा. ओळखा. ठाई पाशी, घरापाशी, घरानजीक, घरासमीप हे स्थलवाचक आहे, करणवाचक नाही, स्थलवाचक आहे. लक्षात घ्या. तिच्याशिवाय मला करमत नाही, तिच्याशिवाय व्यतिरेक वाचक आहे. लक्षात घ्या, विना वाचून व्यतिरेक वाचक आहे, व्यतिरेक वाचक. बद्दल ऐवजी जागी, साखरेऐवजी गुळ पाहिजे, रामाबदली श्याम काम करेल, विनिमय वाचक आहे. लक्षात घ्या, विनिमय वाचक. सह, संगे, सगट, नांगरा सगट, मैत्रिणी संगे, साहचर्य वाचक आहे. लक्षात घ्या, साहचर्य वाचक आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर हे सगळेच काय आहेत, चुकीचे आहेत. सर्व पर्याय चूक आहेत. पर्याय 4 बरोबर आहे. कळत न कळत, येऊन जाऊन ही क्रिया विशेषणे पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहेत? कळणे न कळणे, येणे जाणे धातूपासून तयार होतात म्हणून ही धातू साधित क्रिया विशेषण असणार आहेत. ते आपल्या 0 एरर मध्ये पण आपण दिलेलं आहे, लक्षात घ्यायचं आहे. लागी हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील शब्दयोगी अव्यय? दिक्वाचक आहे. भेटी लागी जीवा लागलीसी आत, आस, प्रत, प्रती, लागी, कडे हे काय आहेत? दिक्वाचक आहे. करण, करण, कडून, करवी, द्वारा, कैवलवाचक, च मात्र नाही का, भागवाचक, पैकी, पोटू, आपलं पैकी, आतून, बरोबर का, हे भागवाचक. लक्षात घ्या. तर ह्याच्यात जर बघितलं आपण उत्तर 3 असणार आहे. लक्षात घ्या. आणि शेवटचा मुद्दा आहे वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा म्हणजे नाम, सामान्य नाम, विशेष नाम, विशेषणे यांना यत्व, पणपणा, ता, गिर्याईक हे प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होतात. तसं वकील या शब्दाला ई प्रत्यय लागला, सुंदर या विशेषणाला य प्रत्यय लागला, दासी या शब्दाला य प्रत्यय लागला, गार या शब्दाला वा प्रत्यय लागला आणि भाववाचक नामे तयार झालीत. लक्षात घ्या. पर्याय 3 याचं उत्तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. तर हे होते संयुक्त गट ब 2024 चे संभाव्य उत्तर.